दास सर्वोत्तमाचा. लेखिका सौ योजनगंधा जोशी. वाचन केदार केसकर. पुष्प तिसरं. बहुता दिसांचे माजले बंड. उत्तरार्ध. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं की अल्लाउद्दीन खिलजीच्या नेतृत्वाखाली 8,000 अफगाण फौज महाराष्ट्रावर तुटून पडली. हे लोक इतके भयंकर क्रूर होते की त्यांनी इथे घुसल्यानंतर दिसेल त्या पुरुषाला जिवे मारण्यास सुरुवात केली, स्त्रियांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राचा आसमंत बाया बापड्यांचे हंबरडे आणि बलात्कार पीडित तरुणींच्या किंकाळ्यांनी दणाणून गेला. महाराष्ट्रावर परचक्र आलं. सोन्याच्या भूमीवर जणू गाढवाचा नांगरच फिरला. त्या काळी महाराष्ट्रात राजा रामदेवरायाचं राज्य होतं. मुळातच बेशिस्त बेफिकीर असलेल्या यादव सैन्यावर हा खिलजी 1293 मध्ये घाट लाजोरा येथे तुटून पडला. यादव सैन्य पराभूत झालं, कारण दुर्दैवानं रामदेवरायाचा मुलगा शंकरदेवराय हा आपल्या 8-10 हजार सैन्यासह परगावी होता. आपला पराभव झाला. परकीय आक्रमणाच्या जात्यामध्ये सामान्य माणूस भरडला जाऊ लागला. आपले वडील खिलजीच्या आक्रमणापुढे पराभूत झाल्याची बातमी शंकरदेवरायाला समजली आणि तो चवताळून आपलं सैन्य घेऊन खिलजीचा समाचार घेण्यासाठी निघाला. परंतु खुद्द रामदेवरायानं म्हणजे बापानंच त्याला अडवलं. तह झालेला आहे, आता तू भांडण उकरून काढू नकोस असा निरोप त्यानं पाठवला. परंतु तो निरोप शंकरदेवरायानं सपशेल धुडकावून लावला आणि तो खिलजीचा निःपात करण्यासाठी निघाला. आपला मुलगा बाहेर शत्रूशी लढत असताना रामदेवराय मात्र किल्ल्यामध्ये हातावर हात ठेवून स्वस्थ बसून राहिला. इतकंच काय, पण आजूबाजूच्या राजांनी देखील सावध पवित्रा घेऊन शंकरदेवाला मदत करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली. इथे परकीय शत्रू म्हणून खिलजी दुष्ट आहेच, पण त्याही पेक्षा जास्त आपले म्हणणारे पण प्रसंगी पाठ फिरवणारे स्वकीय किती दुष्ट आहेत हेही आपल्याला दिसून येतं. जोपर्यंत स्वतःवर संकट येत नाही तोपर्यंत आपण जागे होत नाही हेच खरं. तेव्हा देवगिरीवर आलेल्या संकटातून खुद्द रामदेवराय आणि आजूबाजूच्या राजांनी काही धडा घेऊन शंकरदेवास मदत केली असती तर महाराष्ट्रात यावनी सत्ता आलीच नसती. खरं तर देवगिरीवर संकट येण्याच्या आधीच उत्तरेत जेव्हा यवनांनी धुमाकूळ घातला होता तेव्हाच दक्षिणेतल्या राजांनी जागं व्हायला हवं होतं. परंतु सर्व काही दिसत असूनही बघ्याची भूमिका घेणं, आपल्यापर्यंत काही आलं नसेल तर स्वस्थ बसून राहणं अशी कूपमंडूक आत्मकेंद्री वृत्ती बाळगणं हेच मुळात अवसानघातकीपणाचं आणि परकीयांच्या आक्रमणास खतपाणी घालणारं ठरलं. योग्य मदत न मिळाल्यानं शंकरदेवराय बिथरला आणि आपल्या सैन्यासह सैरावैरा धावत सुटला. काय म्हणायचं या अवसानघातकीपणाला? स्वाभिमान, सावधानता आणि नियोजनाचा अभाव यामुळे यादव सेना पुन्हा एकदा पराभूत झाली. मूळचे क्रूर असलेले यावनी आक्रमक महाराष्ट्राच्या केवळ पराभवानं समाधानी झाले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्राची अब्रू लुटली, पुन्हा पुन्हा हर प्रकारे लुटली. रामदेवरायाची कन्या ज्येष्ठापल्ली उर्फ जेठाई हिलाच थेट अल्लाउद्दीन खिलजीनं मागणी घातली आणि त्याही पेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे रामदेवरायानं ती दिली. हे सुलतान आणि त्यांचं सैन्य अतिशय वासनांध होतं. त्यांचे स्त्रियांशी वागणं अत्यंत असभ्य आणि असंस्कृतपणाचं होतं. समोर येणारी प्रत्येक स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे असं समजून ते तिच्यावर अत्याचार करायचे. देवगिरीच्या या तहामध्ये महाराष्ट्राची अब्रू वेठीस लागली. खिलजीच्या सैन्यानं पळवून नेलेल्या मराठी स्त्रियांची तर गणनाच नव्हती. शिस्त नाही, जिंकण्याची जिद्द नाही, संरक्षणाची योग्य व्यवस्था नाही. आपण तेव्हाही गाफील होतो आणि आजही तसेच गाफील आहोत. भूतकाळात घडलेल्या गोष्टीतून आपण कोणताच धडा घेत नाही. खुद्द रामदेवराय आणि शंकरदेवराय यांनीही तो घेतला नाही आणि यानंतर मात्र आपण आपल्याच मायभूमीमध्ये घाम गाळून उभारलेलं धन पुढे अनेक वर्ष खंडणीच्या रूपात या उपटसुंभ खिलजीच्या नरड्यात ओतत राहिलो. शंकरदेवरायानं खंडणी बंद करून पाहिली तेव्हा पुन्हा पुन्हा यावनी आक्रमणांना त्याला तोंड द्यावं लागलं. भूतकाळाची पुनरावृत्ती होऊन त्याला पराभवास सामोरं जावं लागलं. यामध्ये 1309 साली रामदेवराय तर 1312 साली शंकरदेवराय युद्धात मारले गेले. पुढे 1318 साली रामदेवरायाचा जावई हरपालदेव यानंही दिल्लीला पाठवण्याची खंडणी बंद केली. यावेळी मात्र खिलजीनं आपला अत्यंत क्रूर मुलगा कुतुबुद्दीन खिलजी याला पाठवलं. त्यानं युद्धात जिवंत पकडलेल्या हरपालदेवाला सोलून काढण्याची शिक्षा दिली. त्याचं सोललेलं शरीर देवगिरीच्या महाद्वारावर टांगून ठेवण्यात आलं. महाराष्ट्राचा जावई जास्वंदासारखा लालबुंद होऊन आपल्याच धर्तीवर परकीयांकडून टांगला गेला आणि गिधाड आणि कावळे टोचे मारून मारून त्याचे लचके तोडत होते आणि हा सोहळा कुतुबुद्दीन खिलजी मोठ्या कौतुकानं बघत होता.
इसवी सन 1318 पासून पुढे सतत 300 वर्ष ही परकीयांनी लादलेली काळरात्र चालू होती. देशावर म्लेच्छांचं बंड माजलं होतं. महाराष्ट्राच्या वाट्याला तर केवळ नरकवास आलेला होता. सूर्य उगवत होता, मावळत होता, पण काळरात्र काही सरत नव्हती. कोल्ह्या कुत्र्यांची, गिधाडांची चंगळ होती. येणारा प्रत्येक सुलतान महाराष्ट्राला रक्तात भिजवून काढत होता. इसवी सन 1338 साली मंगळवेढा इथं दरड कोसळून महाराष्ट्राचे थोर संत चोखामेळा मृत्युमुखी पडले. त्यांचं प्रेत सापडायला 10 दिवस लागले. आणि इराण, मध्य आशिया, अरेबियातून आलेले क्रूर कपटी मुल्ला मौलवी मात्र पालखीतून मिरवत होते. उभा महाराष्ट्र अशा प्रकारे भरडून निघत होता. आपण स्वतंत्र होऊ शकतो, गुलामगिरी झुगारू शकतो, स्वाभिमानानं जगू शकतो, या गोष्टीचं मराठी मनाला पूर्णपणे विस्मरण झालेलं होतं. आणि ही काळ रात्र कधीच संपणार नाही असंच सर्वांना वाटत होतं. परंतु रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषः काल या उक्तीप्रमाणे कधीतरी सूर्य उगवणारच होता. हा जीव घेणा अंधकारच समर्थांच्या जन्माची पूर्वपीठिका होती. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.